देशातला पहिला बुलेट ट्रेन मार्ग म्हणजेच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर अगदी युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. देशातला पहिलाच असा हा बुलेट ट्रेन मार्ग देशाच्या परिवहन सेवेत फार मोठे बदल घडवणार आहे. याच बुलेट ट्रेन मार्गाचा मुंबईपासून अहमदाबाद पर्यंतच्या संपूर्ण भागाचे अपडेट येत्या काही महिन्यात एक एक करून आपण पाहणार आहोत. त्यापैकीच हा आहे पहिला व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत याच बुलेट ट्रेन मार्गाच्या खोदकामासाठी बनवण्यात आलेल्या टनेल बोरिंग मशीन बद्दल. परंतु व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या सबस्क्राईब करण्यामुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बनवण्यात येणाऱ्या या बुलेट ट्रेन मार्गाची लांबी 508 किलोमीटर असून हा मार्ग मुंबईतील BKC पासून सुरू होऊन अहमदाबादमधील साबरमती येथे संपत आहे. या संपूर्ण मार्गापैकी BKC ते शिळफाटापर्यंतचा 21 किलोमीटरचा भाग हा जमिनी खालून जाणार आहे आणि त्या 21 किलोमीटर मधला 7 किलोमीटरचा भाग ठाणे ऐरोली खाडीच्या खालून जात आहे. या संपूर्ण भूमिगत 21 किलोमीटर मध्ये शेवटचे 4.8 किलोमीटर NATM म्हणजेच न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड या तंत्रज्ञान वापरून खोदले गेले आहेत आणि उरलेले 16 किलोमीटर टनेल बोरिंग मशीनच्या साहाय्याने खोदले जाणार आहे. आणि यासाठी या 16 किलोमीटर मध्ये 2 TBM शाफ्ट्स बनवण्यात आले आहेत, जिथून हे टनेल बोरिंग मशीन जमिनीच्या खाली बोगद्याचे खोदकाम करतील. हे शाफ्ट आहेत विक्रोळी आणि सावली घणसोली येथे. आणि आता विक्रोळी आणि सावली घणसोली येथे टनेल बोरिंग मशीन खाली शाफ्ट मध्ये उतरवून त्याची बांधणी सुरू झाली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सावली घणसोली आणि विक्रोळी शाफ्ट मधल्या टनेल बोरिंग मशीन बद्दल जाणून घेणार आहोत. सुरुवातीला पाहूयात सावली घणसोली शाफ्ट. नवी मुंबईतील घणसोली मधील सावली येथे बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या तिसऱ्या टनेल बोरिंग मशीन शाफ्टचे निर्माण करण्यात आले आहे. हा शाफ्ट BKC बुलेट ट्रेन स्थानकापासून 16 किलोमीटर दूर आणि जमिनीपासून 39 मीटर खाली आहे. येथून पुढे शिळफाटापर्यंत NATMच्या साहाय्याने म्हणजेच न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथडच्या साहाय्याने बोगद्याचे खोदकाम आधीच पूर्ण झाले आहे. तर येथून मागे विक्रोळी शाफ्ट पर्यंत या टनेल बोरिंग मशीनच्या साहाय्याने खोदकाम केले जाणार आहे. आणि याच टनेल बोरिंग मशीनची बांधणी सध्या येथे सुरू आहे. हे TBM ठाणे ऐरोली खाडीच्या खालून पुढे जाणार आहे आणि त्यामुळे हे या बुलेट ट्रेन मार्गाच्या बांधकामातील अत्यंत महत्त्वाचे TBM आहे. आता आपण या टनेल बोरिंग मशीन बद्दल काही टेक्निकल गोष्टी जाणून घेऊयात. आता आपण या टनेल बोरिंग मशीनच्या ऑपरेशन बद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. टनेल बोरिंग मशीन मध्ये सर्वात पुढे हे आहे कटर हेड, ज्यामध्ये हे आहेत डिस्क कटर, जे मुख्यत्वे टंगस्टन कार्बाइड मटेरियल पासून बनवलेले असतात. हे कटर हेड गोल गोल फिरत पुढे असलेले दगड फोडत राहते आणि त्यासोबत हे फोडलेले दगड या पाईपद्वारे बाहेर काढले जातात. त्यानंतर खोदलेल्या भागात प्रीकास्ट सिमेंट ब्लॉक्स लावले जातात, ज्याला टनेल लाइनिंग म्हटले जाते. आणि खोदलेला भाग आणि टनेल लाइनिंग यांच्यामधले गॅप भरून काढण्यासाठी या TBM मध्ये कॉन्स्टंटली ग्राउटचा पुरवठा पाईपद्वारे केला जातो. ग्राउट म्हणजे सिमेंट किंवा केमिकलचे मिक्सचर असते, जे टनेल खोदल्यानंतर बोगद्याची नैसर्गिक भिंत आणि टनेल लाइनिंग यांच्यामध्ये एक पोकळी निर्माण होते, जिला अँग्युलर गॅप म्हटले जाते. ही पोकळी बोगद्याची सुरक्षितता धोक्यात आणू शकते आणि त्यासाठीच येथे ग्राउट फिलिंग केले जाते. त्याच्यासाठीचा वेगळा एक ग्राउट मिक्सर प्लांट तुम्ही येथे पाहू शकता. पुढे हे ग्राउट टनेल लाइनिंग मध्ये असलेल्या ग्राउटिंग पोर्ट मधून एका विशिष्ट प्रेशर मध्ये निर्माण झालेल्या पोकळीमध्ये भरले जाते. त्यानंतर इन्स्टॉल केलेल्या लाइनिंगचा आधार घेऊन थ्रस्ट जॅक्सच्या आधारे हे टनेल बोरिंग मशीन पुढे सरकते आणि आधी सांगितलेली प्रोसेस ही पुन्हा पुन्हा रिपीट केली जाते. अशा प्रकारे कटर हेडद्वारे खोदकाम आणि नंतर लाइनिंग इन्स्टॉलेशन हे एका मागोमाग एक सायमल्टेनियसली होत राहते. हे आहे या TBMचे कटर हेड, ज्यावर हे आहेत डिस्क कटर्स. हे आहे या टनेल बोरिंग मशीनचे मॉडेल. यामध्ये तुम्ही प्रत्येक सेक्शन आणि कॉम्पोनंट बघू शकता.
साईडला आहे शेळफाटा आणि पुढे आहे अहमदाबाद, आणि या साईडला आहे घणसोली आणि पुढे BKC. आता घणसोली शाफ्टनंतर आता मी आलेलो आहे या विक्रोळी शाफ्टमध्ये, आणि या इथून विक्रोळीमधून टुवर्ड्स BKC साईडला TBMनी बोगदा खणण्याचे काम इथून सुरू होणार आहे. तर आता आपण चला या विक्रोळी शाफ्टमध्ये खाली जाऊया. आता आपण आहोत विक्रोळी TBM शाफ्टमध्ये. हा शाफ्ट BKC पासून 6.5 किलोमीटरवर असून जमिनीपासून 56 मीटर खाली आहे, आणि हा आहे या पूर्ण प्रकल्पातील सगळ्यात खोलवरचा TBM शाफ्ट. आता मी आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टच्या विक्रोळी शाफ्टमध्ये, आणि इथूनच पुढे या डायरेक्शनला BKC आहे, मुंबई आहे, आणि या डायरेक्शनला घणसोली आहे. त्यामुळे इथून जे TBM आत गेलेलं आहे हे इथून BKC पर्यंत खोदकाम करत पुढे जाईल, आणि आपण याच्या आधी जे बघितलं होतं, जे घणसोलीला बघितलं होतं, ते खोदकाम करत करत इथून असं बाहेर येईल. आता इथे बघितलं तुम्ही, तर TBMचा कटर हेडचा भाग बराचसा आतमध्ये गेलेला आहे. म्हणजे आता हा जसं आपण पहिले बघितलं घणसोलीला, जो भाग बाहेर होता थोडासा, तो आता इथे बऱ्यापैकी आत गेलेला आहे. याचे ऑपरेशन सुद्धा आधी सांगितलेल्या TBM प्रमाणेच आहे. आता बेसिकली हा जो भाग आहे त्याच्या पुढे जे कटर हेड आहे, जे गोल गोल फिरतं, ते गोल गोल फिरता फिरता हे दगड फोडत पुढे जातं. आता हे दगड फुटल्यानंतर हे फुटलेले जे दगड आहेत, माती आहे, ते सगळं बाहेर काढण्यासाठी हे पाईप्स आहेत. या पाईप्सनी हे मागे नेलं जातं, आणि मागे नेऊन हे वर बाहेर काढलं जातं. तुम्ही इकडे ह्याचं नंबरिंग केलेलं बघताय, 12, 13, 14, 15. हे काय करतात, जेव्हा हे TBM पुढे पुढे खोदत जातो तेव्हा जे लायनिंग असतं साईडला, जे कॉन्क्रीटचे ब्लॉक्स असतात, ते जसे पुढे पुढे साईडला असे लागत जातात. ते कॉन्क्रीटचे ब्लॉक्स लागल्यानंतर हे जे 12, 13, 14 नंबरचे सिलेंडर्स आहेत हे त्याला टच होतात, आणि त्याचा आधार घेऊन हे TBM पुढे जातं. जे तुम्हाला मी मगाशी मॉडेलमध्ये दाखवलं होतं तेच हे इथे रिअल आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील बांधकामाच्या दृष्टीने मुंबई भागातील हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच कठीण आणि चॅलेंजिंग आहे. मुंबईसारख्या भागात तेही जमिनी खालून आणि त्याहीपेक्षा समुद्राखालून बोगद्याची निर्मिती करणे हे फार जटिल काम आहे. जुलै 2026 पासून या TBM द्वारे प्रत्यक्ष खोदकाम सुरू करण्याचे नियोजन आहे. येणाऱ्या काही महिन्यात आपण या संपूर्ण बुलेट ट्रेन मार्गाचे अपडेट तुमच्यापर्यंत आणणार आहोत. बाकी या प्रोजेक्ट बद्दल तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कमेंटच्या माध्यमातून नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले आभार. जय हिंद.